बँक राष्ट्रीयकरणाचा निर्णय याचा आंतरराष्ट्रीय आणि सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे चांदोरकरांनी सांगितलेलं आहे, त्याचा एक संदर्भ. आणि दुसरा बँक राष्ट्रीयकरणाचा अंतर्गत राजकारणाचा काय संदर्भ, तोही उडगे आणि चांदोरकरांच्या भाषणात आलेला आहे. त्याचे फक्त त्याच्यात न आलेले बाकीचे संदर्भ मी सांगणार आहे. बँक राष्ट्रीयकरणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्र काँग्रेसने पुढाकार घेऊन ही सभा बोलवली, याच्याबद्दल त्या सर्वांनी सकपाळ यांचं अभिनंदन केलेलं आहे. परंतु लक्षात हे ठेवा की बँक राष्ट्रीयकरणाचा मुद्दा जरी 69 साली बँक राष्ट्रीयकरण झालेलं असलं तरी 1955 मध्ये आवाडी काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरूंच्या साक्षीने फक्त बँक राष्ट्रीयकरण त्यावेळेला शब्द नाहीये. त्याच्यानंतर जे पहिलं झालं आवाडी काँग्रेसच्या नंतर तिथे पहिल्यांदाही मांडणी करण्यात आली की आपल्याला बँक राष्ट्रीयकरण सुद्धा करावं लागेल, म्हणजे बँकेवरती कंट्रोल आणावा लागेल. हे आवाडी काँग्रेसमध्ये झालेले आहे. आवाडी म्हणजे महाराष्ट्रात नाही येते. आवाडी हे गाव जे आहे किंवा शहर आहे ते तामिळनाडूमध्ये आहे. आता ती 55 साली सभा झाली आहे, म्हणजे आता बरोबर 60 वर्ष झाली. 45 आणि 25 60 वर्षापूर्वी हा ठराव काँग्रेस पक्षाने केलेला आहे. त्याला शब्द त्यावेळेला बँक राष्ट्रीयकरण हा नव्हता. आता या 55ला काय महत्त्व आहे तर निवडणुका होऊन, म्हणजे पहिल्या निवडणुका होऊन फक्त 3 वर्ष झालेली आहेत. त्याच्यानंतर लगेच हे काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं आहे. ते काँग्रेसचं अधिवेशन हे मुळी 17वं काँग्रेसचं अधिवेशन होतं. 1885ची काँग्रेसची स्थापना आहे, त्याचं 70वं अधिवेशन अवाधीला जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालीच भरलेलं होतं. ज्या वेळेला त्याचे असा ठराव झालेत, अनेक ठराव आहेत, त्यातले सगळे ठराव मुख्यतः आहेत की आपल्याला आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे सामाजिक पद्धतीने समाजवादाच्या विचारसरणीनुसार ठेवावी लागेल. आणि त्याला हजर कोण कोण होते, आपले यशवंतराव चव्हाण सुद्धा होते. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचा बँक राष्ट्रीयकरणाशी संबंध हा काही केवळ 69 मध्ये आलेला नाही, तो 55 साली सुरू झालेला आहे. 55चं आंतरराष्ट्रीय महत्त्व काय तर 55 मध्येच बांडुंगला एक परिषद झाली. त्या बांडुंगच्या आशियाई परिषदेमध्ये नेतृत्व आणि पुढाकार हा पंडित नेहरूंचा होता. त्यात मुख्यतः पंडित नेहरू, इंडोनेशियाचे त्यावेळेचे अध्यक्ष सुकार्नो, नासर अशी बरीच माणसं होती. मुख्यतः आशियामधले लोक त्याच्यामध्ये होते, आशिया आणि आफ्रिकामधले. त्या अधिवेशनामध्ये 70 देश सामील होते. त्या अधिवेशनात असा ठराव झाला की आपण जे 70 देश आहोत ते सगळे इंग्रजांच्या किंवा जर्मन किंवा डच, फ्रेंच यांच्या, पोर्तुगाल यांच्या वसाहतीतनं निर्माण झालेले देश आहोत. आता स्वतंत्र झालो आहोत, पण आपण जरी स्वतंत्र झालेलो असलो ते 70 देश, तरी आपल्यावरती आर्थिक नियंत्रण अजून मोठ्या प्रमाणामध्ये हे त्यांचंच आहे, म्हणजे परदेशी राष्ट्रांचंच आहे. त्यामुळे आपल्याला त्यातनं पूर्ण मुक्त करायचं असेल तर आपल्याला आर्थिक सार्वभौमत्व, ज्याचा मुद्दा स्पष्टीकरण चांदोरकरांनी केलं, ते आपल्याला करायला हवं. म्हणजे तो ठराव हा फक्त आवाडीला झाला नाही, तशाच अर्थाचा ठराव बांडुंगला 70 वर्षापूर्वी झाला. हे 17वं वर्ष आहे बांडुंग परिषदेचं. म्हणजेच मुद्दा असा की हा विषय हा असा आंतरराष्ट्रीय पातळीवरती होता. आता आपल्या अंतर्गत काय होतं तेवढं सांगून मी संपवतो, कारण नंतर सकपाळांना बोलायचं आहे आणि कोणाला जास्त वेळ नाही आहे, आपल्याला पण नाही आहे. अंतर्गत राजकारणाचा मुद्दा असा, मगाशी मी सांगितलं
शेतकऱ्यांना असतील, कामगारांना असतील, त्यातनं नवीन उत्पादन शक्ती तयार झाली, त्यातून नवीन मध्यमवर्ग तयार झाला. आता हा मध्यमवर्ग खरं म्हणजे बँक राष्ट्रीयकरणाला, इंदिरा गांधींना, नेहरूंच्या अवाळी काँग्रेसला त्यांनी कृतज्ञ राहायला पाहिजे. तर हाच वर्ग बँकांमधलाच जे सगळ्यात मोठे बेनिफिशियरी आहेत, ते बँकांमध्ये एम्प्लॉईचे सगळ्यात जास्त बेनिफिशियरी आहेत या बँक राष्ट्रीयकरणाचे लोक आहेतच, पण त्याच्या बाहेरचे तेच आज मोदींच्या बाजूचे आहेत. त्याच्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा आधार घेतलेला आहे. सगळे म्हणणार नाही, काही नसतील, पण तरी माझ्या अंदाजाप्रमाणे 60 ते 70% इन्शुरन्स बँक ज्याचं नॅशनलायझेशन इंदिरा गांधींनी केलं आणि देश वाचवला आर्थिक अधिष्ठापना, ते सगळे तिकडे गेलेले आहेत. कारण त्यांना ह्या इतिहासाचं भान नाही. त्यांना ते आज ज्या स्थितीमध्ये राहत आहेत, ते आज त्यांची मुलं सगळ्यांची होते की अमेरिकेत चाललेली किंवा गल्फमध्ये चाललेली किंवा कुठे ते बाहेर शिकतायत किंवा इथे शिकूनही त्यांची व्यक्तिगत आणि कौटुंबिक संपत्ती वाढलेली आहे. ते कुठून सुरुवात झाली याची त्यांना पर्वा नाही, याची त्यांना कृतज्ञता नाही. त्यामुळे बँक राष्ट्रीयकरणाचा आपल्याला बँक राष्ट्रीय टिकवण्याचं एक कारण यांना पण धडा मिळाला पाहिजे की तुम्ही जे आज आहात ते 1969च्या बँक राष्ट्रीयकरणामुळे ते 69चं बँक राष्ट्रीयकरण 55च्या ठरावात आहे. तो 55चा ठराव हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग आहे. त्यामुळे भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि भारताचं अर्थकारण हे जर सार्वभौम टिकवायचं असेल आणि हे जर आपल्याला परत महाराष्ट्रात द्यायचं नसेल तर आपल्याला हा मध्यमवर्गाचा जागा करायला पाहिजे. कारण तो पूर्णपणे झोपलेला आहे किंवा सरळ केलेला आहे. तर तिथून चळवळी करायची आपल्याला, बँक राष्ट्रीयकरण वाचवायची ही आपल्यापासूनच करायची, नुसतं लोकांकडनं नाही, आपल्यापासून म्हणजे मध्यमवर्गापासून. ह्या मध्यमवर्गाकडे हे या नेतृत्वाची गरज आहे. पूर्वी होती. बँक राष्ट्रीयकरणाची घोषणा झाल्यापासून आणि घोषणाच्या अगोदर जे रस्त्यावरचे मोर्चे यायचे ते कोण काढत होते? ते काही विचारी शेतमजूर काढत नव्हते, ते काही आदिवासी काढत नव्हते, ते काही शेतकरी काढत नव्हते, ते मध्यमवर्ग काढत होता. प्रामुख्याने बँकिंगचा काढत होता. त्यांचे त्यावेळेचे पगार काय होते? आता हे 30-30 वर्ष नोकऱ्या करणारे लोक तिकडे आहेत. मला माहिती आहे का, मी त्यांच्या मोर्चांबरोबर असायचो. बँक राष्ट्रीयकरणाच्या पूर्वी 69च्या पूर्वी आणि लगेच सुद्धा 71-72ला किंवा आपण 75 धरूया, म्हणजे बरोबर 50 वर्षापूर्वी त्यांचे पगार किती होते? 85 साली किती होते? 95ला किती होते? 2005ला किती होते? 2025ला किती आहे? याचं त्यांनीच मनाच्या मनात गणित मांडावं, म्हणजे त्यांना कळेल की घरामध्ये टीव्ही कुठून आला. त्या काळात टीव्ही नव्हता, लोकांच्या घरात रेडिओचा परवडत नव्हता, ट्यूबलाईट आला घरात सेलिब्रेट करायचे लोक. अशी अवस्था होती. तिथून ते आपल्या इथपर्यंत आले की आधी पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, कार पुढे उभे करायचे. पाया म्हणजे आजच्या तथाकथित काही प्रमाणात का होईना समृद्ध भारताचा पाया हा बँक राष्ट्रीयकरणाने घातलाय. म्हणून ते आपल्याला टिकवलं पाहिजे. धन्यवाद.